येच बुद्धा अतीताच, येच बुद्धा अनागता, पचोपन्नाच ये बुद्धा अहं वन्दामि सर्वदा। ये च धम्मा अतीताच, ये च धम्मा अनागता, पचोपन्नाच ये धम्मा अहं वन्दामि सर्वदा। ये च संघा अतीताच, ये च संघा अनागता, पचोपन्नाच ये संघा अहं वन्दामि सर्वदा। विश्व शांतीदूत, विश्ववंदनीय, द लाईट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश विश्वदीप अर्हत महान कारुणिक सम्यक संबुद्ध देवानंद पियदसी धम्मदायाद महान सम्राट अशोक मौर्य, रक्ताचा एकही थेंब न सांडू देता अशी रक्तविहीन क्रांती, ज्या धम्म क्रांतीला जगात तोड नाही, धम्म क्रांतीचाच अर्थ मनुष्याचा सर्वांगीण विकास, बदल, परिवर्तन, क्रांती। या धम्म क्रांतीमुळे खऱ्या अर्थाने आमच्या जगण्याला आणि आमच्या मरण्याला एक अर्थ प्राप्त झाला। जे कुत्र्यासारखं जगणं आणि कुत्र्यासारखं मरणं आमच्या वाट्याला होतं, असं अर्थपूर्ण जगणं आणि असं अर्थपूर्ण मरणं ज्या महामानामुळे आम्हाला बहाल झालं ते बोधिसत्व, हा जग बदलणारा हा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। या बोधिसत्वाची सावली समर्पिता त्यागमूर्ती माता रमाई या धम्ममंचावर, या धम्मपीठावर आदरणीय पूजनीय भदंत ज्ञानज्योतीजी महादेव त्यांच्या शीलगुणांना, सद्गुणांना, त्यागांना मी तीवार पंचांग प्रणाम करतो। या संदर्भाची जन्म ते पातोडा याची इतभूत माहिती भंतेजी पर्यंत पोहोचवण्याचं श्रेय आदरणीय पूजनीय भदंत विनयपालजी महादेव, ज्यांचा काल परवाच ऍक्सिडेंट झाला सुद्धा, तरी पण त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता या कार्यक्रमामध्ये ते सामील झाले। या ठिकाणी या धम्म पदयात्रेचं नेतृत्व म्हणून, व्यवस्थापन, नियोजन, त्याची धावपळ म्हणून आदरणीय पूजनीय भदंत धम्मचेतेजी, माझे धम्मबंधू शील ज्योतिजी, राज ज्योतिजी आणि इतर भिक्खू संघ, भिक्खुनी संघाच्या प्रति मंगलाची कामना, अनागारिका संघ आणि सोबत आलेल्या उपासक उपासिका, या धम्म पदयात्रा म्हणजे सामाजिक क्रांतीच्या अभियानाच्या या धम्म पदयात्रेचं सुरक्षा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मातृ संघटन समता सैनिक दल, या ठिकाणी आमचे राजेश इंगळे साहेब, मला नाव घेता येणार नाही, भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल, या ठिकाणी सुरेश गवांदे साहेब, ज्यांचा संपूर्ण परिवार या धम्म रॅलीमध्ये सहभागी आहे। उपस्थित या संपूर्ण परिसर, येऊरखेड असेल, कालखेड असेल, मच्छिंद्रखेड असेल, गोंधळ असेल, मनसपूर असेल, अकोला पासून आमच्या सहस्त्रबुद्धी आई सुद्धा या कार्यक्रमामध्ये उपस्थित झालेल्या आहे।
आणि आजचा जो दिवस आहे 29 मे 1929 ला आजचा हा पावन पवित्र दिवस, ज्याचं नाव भंतेजीने मला असं वाटते ऊर्जा भूमी ठेवलेला आहे. हा प्रसंग पाहून तुम्हाला माहित असेल, भीमा कोरेगाव ही जे शौर्यभूमी आहे, या भीमा कोरेगाव शौर्यभूमीचा हा जो पराक्रम आहे 500 नागवंशी महार बटालियनचा पराक्रम, या भीमा कोरेगावाला, या नाग विदर्भातून केवळ आणि केवळ त्या विजय स्तंभाला, भीमा कोरेगावाच्या त्या विजय स्तंभाला त्या 500 नागवंशी महार सैनिकांना मानवंदना, अभिवादन, सलामी देण्याकरिता या नाग विदर्भातून 150 लोक जायची सुरुवातीला. हे भीमा कोरेगाव या संपूर्ण या भारताच्या दृष्टीपटलांवर आणण्याचं श्रेय केवळ आणि केवळ मी पूजनीय भदंत ज्ञानज्योतिजी महातेरो यांनाच देतो, की आज लाखोच्या संख्येने म्हणजे 25 लाख लोक 200 वर्ष जेव्हा भीमा कोरेगावाच्या शौर्य दिनाला झाली होती, त्या ठिकाणी 25 लाख लोकांची धम्मयात्रा त्या ठिकाणी भंतेंच्या नेतृत्वामध्ये निघाली होती. माऊल्यांनो, या 500 नागवंशी शूरवीरांना ज्या भीमा कोरेगावाच्या विजय स्तंभावर, शौर्य स्तंभावर त्या 500 नागवंशी लोकांची नावे कोरलेली आहे. जगातील सर्वात मोठी शहीदांची, नीट लक्ष द्या, जगातील सर्वात मोठी शहीदांची मानवंदना, अभिवादन आणि सलामी म्हणजेच भीमा कोरेगावाचा हा विजय स्तंभ. एपेक्स कॉटन नावाचा हा इंग्रज अधिकारी त्या विजय स्तंभाच्या उद्घाटन प्रसंगी असा म्हणतो, या नागवंशी महार लोकांनी जर मनात आणलं ना, तर ही नागवंशी महार लोक अख्ख्या जगावर राज्य करू शकते, एवढी ताकदवान या महार लोकांमध्ये आहे. आणि म्हणून आजची ही ऊर्जा भूमी, ही पातुर्डा भूमी, या शेगावच्या मधामध्ये असलेली जी काही पूर्णा नदी आहे, मी माझ्या प्रत्येक प्रवचनामध्ये बुद्धाचा धम्म हा एक इतिहासच आहे, आणि जो इतिहास विसरतो तो इतिहास निर्माण करू शकत नाही. आता धम्मशेती भंतेजींनी एक वाक्य वापरलेलं आहे की इतिहास 2 कारणांनी आठवायचा असतो. इतिहास 2 कारणांनी आठवायचा असतो. एक तर इतिहास माणसाला स्फूर्ती देतो, प्रेरणा देतो, जसा भीमा कोरेगावाचा इतिहास, जसा की आज पातुर्ड्याचा इतिहास हा माणसाला ऊर्जा आणि स्फूर्ती देणार आहे. इतिहासाचं दुसरं काम आहे, तो आपल्याला सावधगिरीचा इशाराही करतो. बघा, आधी असं झालं, पुन्हा त्याची पुनरावृत्ती होऊ नये असा सावधगिरीचा इशाराही इतिहास करत असतो. बाबासाहेबांचे एक कथन मी नेहमी वाचत असतो, ते स्मरणातच जणू काही ठेवलेलं आहे. बघा काय म्हणतात बाबासाहेब, एखाद्या देशाला समाजाला जर गुलाम करावयाचे असेल, बाबासाहेबांचं वाक्य आहे, जर एखाद्या देशाला समाजाला गुलाम करावयाचे असेल तर सर्वप्रथम त्या देशाची संस्कृती हिसकावून घ्या, म्हणजे तो समाज आपोआपच, तो देश आपोआपच गुलाम होत असतो. आणि आपल्याला सर्वांना माहित आहे, या जम्बूद्वीप भारताची संस्कृती ही श्रमण बौद्ध संस्कृती, महान संस्कृती, विश्वमान्य संस्कृती, जगमान्य संस्कृती आहे. आणि म्हणून क्रांती आणि प्रतिक्रांतीचा, श्रमण ब्राह्मण संस्कृतीचाच इतिहास, जो इतिहास विसरतो तो इतिहास निर्माण करू शकत नाही. मग हा इतिहासाची पुनरावृत्ती होणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी मी या ठिकाणी बसलेला आहोत, शेगाव तालुका ओलांडून जसं पूर्णा नदी आमच्या या पदयात्रेनं पार केली, या म्हणजे शेगाव तालुका मागे टाकला, आणि पूर्णा नदी आम्ही जेव्हा पूर्णा कोण आहे बरं, सुजातानं ज्या चैत्र पौर्णिमेला, तथागत सम्यक संबुद्धांना चैत्र पौर्णिमेला जे खीरदान केली होती सुजातानं, बकरोड निवासी उर्वेला ग्राम सेनानी सुजातानं, या सुजाताच्या दासीचे नाव, ती एक प्रकारे उपासिका होती बुद्धाची, पूर्णा नावाची, तिला पालीमध्ये पुन्ना म्हणतात. तिच्यावरूनच या जम्बूद्वीपामध्ये ही पूर्णा नदी, नंतर ती अन्नपूर्णा म्हणून एक विकृतीकरण झालेलं आहे. मग ही पूर्णा नदी जशी मी पार केली, तेव्हा मी संग्रामपूर तालुक्यामध्ये आलो. हा संग्रामपूर तालुका नाही मावळ्यांनो, मी माझा एक विषय बनवलेला आहे, माझं चॅनल आहे नोबेल ट्रुथ युट्यूब चॅनल, याच्यावर आधी सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे. त्या व्हिडिओचं नाव आहे
बुलढाणा नव्हे बुद्धखाना. लक्षात घ्या, बुलढाणा नव्हे बुद्धखाना. पमाद ठाणा, पोलीस ठाणा म्हणतो आपण म्हणतो ना, ठाणा म्हणजे ठिकाण, स्थळ, ते ठिकाण, ऐतिहासिक ठाणा. हे बुलढाणा नव्हे, हे बुद्धखाना आहे. आणि हे बुद्ध ठाण्याचं बुलढाणा हे प्रतिक्रांतीनंतर नाव बदललेलं आहे, अपभ्रंश झालेला आहे. ज्या तालुक्यामध्ये मी उपस्थित आहो, सध्या इथे आलेलो आहो, आमची पदयात्रा या संग्रामपूर तालुक्यामध्ये, हे पातोडा नावाचं ऊर्जाभूमी येते. हे संग्रामपूर नाही आहे, हे संघारामपूर आहे. तुम्हाला माहित आहे संघाराम, भंतेजी ज्या ताडोबाच्या जंगलामध्ये राहतात त्याला संघारामगिरी म्हणतात. संघारामगिरी, संघा आराम, ज्या ठिकाणी भिक्खू संघ, आराम म्हणजे झोपा काढण्याचे ठिकाण नाही, ज्या ठिकाणी भिक्खू संघ वर्षावास करतो, एकांतवास करतो, ज्या ठिकाणी प्रवज्जा भूमी आहे, प्रवारणा भूमी आहे, त्या ठिकाणाला, वर्षावासाच्या ठिकाणाला भिक्खू संघ त्या ठिकाणी राहतो. भिक्खू संघाच्या ठिकाणाला संघाराम म्हणतात. आणि मग याचं नाव संघारामपूर होतं. संघारामपूर मुघलांच्या काळामध्ये याचं नाव संग्रामपूर पडलं. आणि त्याला हा भौगोलिक, सांस्कृतिक आणि पुरातात्विक इतिहास साक्ष आहे. ज्याप्रमाणे सांचीचा महास्तूप होता, तुम्हाला माहित आहे महान सम्राट अशोकांनी 84,000 महास्तूप बांधली. भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर जगामध्ये केवळ आणि केवळ अशी एक व्यक्ती आहे, माझ्या दृष्टीपटलावर जगामध्ये अशी एक व्यक्ती आहे, बुद्ध आणि बुद्धाचे 80 अग्रश्रावक. नीट लक्ष द्या, मला काय म्हणायचं आहे. बुद्ध आणि बुद्धांचे 80 अग्रश्रावक भिक्खू आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशी एक व्यक्ती आहे की ज्यांच्या अस्थि म्हणजे समजलं, शारीरिक धातू, रॅलेक्स म्हणतो आपण त्याला, म्हणजे तथागत बुद्ध आणि भगवान बुद्धांचे 80 अग्रश्रावक इतरही भिक्खू आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शारीरिक धातू, यांच्या अस्थि नदीमध्ये विसर्जित करण्याची गरजच पडली नाही. त्यांच्यावर महास्तूप निर्माण झाले. लक्षात घ्या, भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर जे 8 महास्तूप वितरित झाल्या होत्या, ज्या भगवंताच्या अस्थि, नंतर महान सम्राट अशोकांनी, आई खाली बसा प्लीज, आई आता लाईन नका लावणं प्लीज, मला भक्त नको अनुयायी पाहिजे. बाबासाहेबाचं वागता तुम्ही इथं ऐकायला बसा, 2 शब्द तर ते महत्वाचं आहे. बाबासाहेबाचं वाक्य आहे माऊल्यांनो, भक्त नको अनुयायी पाहिजे. बसा इथे. इथं काय त्या तात्या टोपेची, पेशवेची अशी लाईन नका लावू, ते तिकडे लागते, ते तुम्हालाच माहित आहे, मी नाव नाही सांगणार. भीमा कोरेगावच्या युद्धातून पळून आलेला माहित आहे ना, 30,000 होते. किती होते जी भीमा कोरेगाव मध्ये? 30,000 होते. 30,000. सिद्धनाथ महाराज आणि रायनाथ महाराजच्या तलवारीच्या पात्याची चमक पाहून ना, या 30,000 पैकीचे 2,000 तर पाय लावूनच पळाले. आता काहीले पाय लावून पळाले हे तुम्हालाच माहित आहे. त्याच्यातले जे 2,000 पळाले ना, त्याच्यापैकी जे हे 3 इकडे आले, समजलं, एक शेगाव, शिर्डी आणि अक्कलकोट. लक्षात घ्या, मी नाव नाही सांगणार. तर मी तो इतिहास सांगणार की भगवान बुद्धाचं मी थोडा तुम्हाला बोनच्या स्तूपाची माहिती देतो आणि या ठिकाणी मी थांबतो. पाण्याचा प्रश्न आहे. या भोन स्तूपामध्ये महान सम्राट अशोकांनी ज्या भगवान बुद्धांच्या शारीरिक धातू ठेवला, कोणताही बौद्ध स्तूप बघा, महाविहार बघा, पंढरपूरचं बघा की पवनीचं बघा की बोधगयाचं निरंजना नदीच्या काठीचं बघा किंवा अजिंठ्याच्या वाघोरा नदीच्या काठी बघा, कोणतेही महास्तूप, कोणतेही महाविहार, कोणत्याही बौद्ध लेण्या अख्ख्या जम्बूद्वीप भारतात पाहिल्या तर त्या नदीच्या किनारीच असतात. आणि भोन स्तूप सुद्धा हा नदीच्याच किनारी आहे. तुम्ही बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये ऐकलं असेल, काही लोक तथागत सम्यक संबुद्धांना आवर्तनी माया करतो. कधी कधी आमच्याही भंतेजीला म्हणतात काही लोक, हे भंतेजी चमत्कार शिकवतात. माझ्या एक कानावर आली. लक्षात घ्या, भगवान बुद्ध आवर्तनी माया करतो. भगवान बुद्धाला लोक, त्या काळातले काही दृष्ट विचाराचे लोक भगवान बुद्धाला भो गौतम म्हणायचे. काय म्हणायचे?
गौतम वास्तविक पाहता तो भोन स्तूप नाही, तो बोध स्तूप आहे. बोध स्तूप आहे. या बोध स्तूपाचं भोन स्तूपांमध्ये कसं परिवर्तन केलं हे प्रतिक्रांतीच्या नंतर झालेलं आहे. महान सम्राट अशोकांनी या जगातील महान इंजिनियर जर कोण असेल, इंजिनियर फेल आहे सगळे जगातले सगळ्यात उत्कृष्ट इंजिनियर जर असतील तर तथागत भगवान बुद्धांचे शिष्य आणि स्वतः तथागत सुद्धा. तुम्ही जेव्हा अजंठा, वेरूळ, कारले, भाजे, जोगेश्वरीच्या, एलिफंटाच्या जेवढ्या काही बौद्ध लेण्या तुम्ही बघता भारतामध्ये, कोणाची ताकद नाही त्या लेण्याचं कोरीवकार करणं. इतक्या आखीव रेखीव त्या बुद्ध लेण्या आहे. या जगातील महान असा एक भिक्खू होऊन गेला ज्याचं नाव आहे मोगदलीपुत्त तिस्स, ज्याचं जन्मगाव होतं मथुरा. हे मोगदलीपुत्त तिस्स जर झाले नसते, हे मोगदलीपुत्त तिस्स म्हणजे मौर्य काळातील महान इंजिनियर आहे. बुद्धाचं लुंबिनी कुठं आहे, सारनाथ कुठं आहे, कुशिनारा कुठं आहे, संकिशा कुठं आहे, केसरिया कुठे आहे, त्या सर्व स्थळांची इतभूत जशी काही रोड मॅपिंग केली आहे अशा पद्धतीची ती ओळख महान सम्राट अशोकाला करून दिली. आणि त्यांना आदेश दिले की या ठिकाणी राजा हे महान अशोका, या ठिकाणी आपण स्तूप उभारावा. हेच ते ठिकाण आहे जिथे बुद्धाचा जन्म झाला, हेच ते ठिकाण आहे संबोधी स्थळ, हेच ते ठिकाण आहे महापरिनिर्वाणाचं स्थळ. तर म्हणून सम्राट अशोकांनी जे 84,000 महास्तूप बांधली, त्या 84,000 महास्तूपाला बांधायला 3.5 वर्ष लागले माऊल्यानो, 3.5 वर्ष. आपल्याला असं वाटतं की संघमित्र आणि महामहेंद्राला चिवर दिल्याच्या नंतर, भिक्खू बनविल्याच्या नंतर त्यांना सरळ श्रीलंकेला पाठवलं असेल. महिला इतक्या त्रास देऊन राहिल्या बघा. आमच्या संता सनिधा मी 5च मिनिटं बोलतो, 5-10 मिनिटं घेतो, कारण मला भांतेजीने आणि मी भोनच्या स्तूपाच्या संदर्भात बोलत आहो की जेव्हा मोगदलीपुत्त तिस्स सम्राट अशोकांना असं म्हणतो, हे सम्राट अशोका, आपण केवळ 84,000 महाविहारच बांधली, महास्तूपच बांधली, 84,000 धम्मस्तंभच उभारली, संघाराम उभारली, विहार उभारली, शिलालेख कोरले 84,000. या जगातील पहिलं संविधान जर कोणी लिहिलं असेल दगडांवरच, आपल्याला फक्त एवढंच माहित आहे की सम्राट अशोकांनी 84,000 स्तूपच उभारली, पण या जगामध्ये 84,000 शिलालेख म्हणजेच बुद्धाचं संविधान, लोकशाही तत्व प्रणाली. तुम्ही संपूर्ण सम्राट अशोकाचे शिलालेख जे 84,000 शिलालेख होते ते काही नष्ट झालेले आहे. या जगातील पहिलं लिखित दगडांवरचं संविधान जर कोणी लिहिलं असेल तर ते महान सम्राट अशोकांनी. या बुद्धाच्या लोकशाही तत्व प्रणाली, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या चतुर्सूत्रीवर आधारित या जम्बूद्वीप स्वर्णिम भारत, आपण सोन्याची लंका म्हणतो, हा सोन्याचा भारत, ही सोन्याची लंका म्हणजे सम्राट अशोकांनी आपला मुलगा संघमित्रा महामहेंद्राला पाठवून सोन्याची लंका, बुद्ध धम्ममय लंका निर्माण केली होती. आपल्याला इतिहासामध्ये फक्त एवढंच माहित आहे. कदाचित कल्पना करा माऊल्यांनो, जर राहुल जर भिक्खू बनला नसता 7 वर्षात, तर तो या कपिलवस्तूचा राजा झाला असता. लोकांनी त्याला राहुल राजा म्हणलं असतं. राहुलाला तर फक्त कपिलवस्तूच राज्य मिळालं असतं. तुम्ही कल्पना करा, या महामहेंद्राला तर अख्ख्या जम्बूद्वीप भारताचा राजा बनता आलं असतं. परंतु महान सम्राट अशोकांनी मुलामध्ये मुलीमध्ये भेदभाव न करता संघमित्र आणि महामहेंद्राला जम्बूद्वीपाचा राजा किंवा महाराणी न बनवता भिक्खू बनवलं. ही जगातली सगळ्यात मोठी क्रांतिकारी घटना आहे, लक्षात घ्या. स्वतः सम्राट अशोकांनी आपल्या घरापासून त्याची सुरुवात केलेली आहे आणि म्हणून आजही बौद्ध राष्ट्रामध्ये मूलदान करण्याची परंपरा आहे. आपण एक इतिहासामधून जाणून घेतलं पाहिजे की महान सम्राट अशोकांनी संघमित्र आणि महामहेंद्राला प्रवज्या दिल्याच्या नंतर ते लगेच श्रीलंकेला गेले नाही. मी तुम्हाला भोन स्तूपाचं सांगतो, भोन स्तूपाचं ते 12 वर्ष संघमित्र आणि महामहेंद्र 12 वर्ष अशोकाराम महाविहारामध्ये मोगदलीपुत्त तिस्स आणि अर्हत महादेवाच्या नेतृत्वामध्ये त्यांनी 84,000 धम्मस्कंदांचा अभ्यास केला. धम्मविनयाचे प्रशिक्षण घेतलं संघमित्रा. महामहेंद्राची उपाध्याय मोगदलीपुत्त तिस्स आणि चिवर घालून देणारे अरहंत महादेव. संघमित्राला आयुपाला आणि धम्मपाला भिक्खुनीने चिवर दिलेलं होतं.
म्हणून संघमित्रा आणि महामहेंद्र 12 वर्ष भारतामध्ये राहिले आणि या भारतामध्ये 12 वर्ष राहत असताना त्यांनी जे 84,000 महास्तूप बांधले पूर्ण जम्बूद्वीप भारतामध्ये, जेव्हा सम्राट अशोकाने हे 3.5 वर्षामध्ये जम्बूद्वीप भारतातले 84,000 महास्तूप बांधले सांचीच्या स्तूपासारखे, त्या स्तूपाचं उद्घाटन करण्यासाठी स्वतः मोगदलीपुत्र तिस्स, अरहत महादेव आणि महाधम्मरक्षित महातेर स्वतः सम्राट अशोकाच्या सोबत संघमित्रा, महामहेंद्र आणि हे सगळे लोक या पूर्णा नदीच्या काठी, या संघारामपूर तालुक्यामध्ये या पूर्णा नदीच्या काठी स्वतः संघमित्रा, महामहेंद्र, सम्राट अशोक, अरहत महादेव बनते आणि अरहत महाधम्मरक्षित बनतेजींच्या हस्ते भगवान बुद्धांच्या शारीरिक धातूंची अस्थिची प्रतिष्ठापना या भोन स्तूपामध्ये झालेली होती. एवढं महान हे भोन स्तूप आहे. म्हणून जिथे जिथे महास्तूप असतो ना, तुम्ही लक्षात घ्या, सांचीला गेल्याच्या नंतर केवळ भगवान बुद्धांच्या धातू नाही, मला तर असं जाणवतं की भगवान बुद्धांचे 84,000 जे स्तूप होते ना, त्या स्तूपापासून महान सम्राट अशोकांनी 80 अग्रश्राव भिक्खूंच्या धातूंवरही स्तूप बांधले. तुम्ही कधी सांचीला गेले तर सांचीच्या बाजूला सारीपुत्तांच्या आणि महामोगलांच्या अस्थी आहे, कौंडिन्य भंतेजीच्या अस्थी तिथे सोनारीला आहे सांचीपाशी. म्हणून हे नाकारता येत नाही, हे तथ्य नाही, ही कल्पना नाही, हे नाकारता येत नाही. इथे या भोन स्तूपा म्हणजे सांचीच्या स्तूपावर अशी, सांचीच्या स्तूपापाशी, भरूचच्या स्तूपापाशी जर बुद्धांच्या अस्थि स्तूप असेल आणि त्याच्या बाजूला जर सारीपुत्त आणि महामोगलांच्या अस्थिवर स्तूप सम्राट अशोकांनी बांधलं असेल तर हे नाकारता येत नाही. या भोन स्तूपापाशी सुद्धा सारीपुत्त आणि महामोगलांच्या अस्थि असू शकतात, म्हणून जाणीवपूर्वक हे बीजेपी ते नाकारत आहे. त्याचं मोठं उत्खनन, ज्या शेतकऱ्यांचं ते वावर आहे त्या शेतकऱ्यांच्या पोटावर मी पाय देणार नाही, पण जिथं भगवान बुद्धांच्या अस्थी आहे त्या ठिकाणी सांची सारखा स्तूप मला आत्ताच दिसत आहे, आताच दिसत आहे. जर इथल्या बुलढाण्याच्या लोकांनी जर भंतेजीला हे शक्ती प्रदर्शन, हे जन आंदोलन 27 मेला पुढच्या वर्षी 2027 आणि 27 मे लक्षात घ्या, तारीख आहे 27 मे माता रमाईच्या स्मरणार्थ दिनानिमित्त आणि बुद्धांच्या म्हणजे 27 मे 2027 आणि 27 मे ही तारीख आपण पुढच्या वर्षी इथे तुम्हाला शपथ ग्रहण करायची आहे. इथे आता या ऊर्जा भूमीमध्ये जिथे बाबासाहेब आले, ज्यांनी पाण्याचा जे हे केलेलं आहे, विहिरीचं उद्घाटन केलेलं आहे, इथे संकल्प करायचा आहे पुढच्या वर्षीच्या 27 मेला रमाईच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं या भोन स्तूपापाशी जेवढी लोक इथे उपस्थित आहे तेवढी लोक उपस्थित असली पाहिजे. धम्मचेती भंतेजी यांनी पुन्हा 10 सोबत अजून पुन्हा 10 लोक तुम्हाला आणायचे आहे. काय तुम्ही सगळेजण तयार आहात का? काय बाबासाहेबांचं काम करायला तुम्ही तयार आहात का? आणि मराले तयार आहात का? मेले तर काम कोण करणार? मराले म्हणजे जीवाची पर्वा न करता, जीवाची पर्वा न करता मरेपर्यंत म्हणतो ना आपण, जीवितपर्यंत शरणं गच्छामि. जीवितपर्यंत म्हणजे काय? जिवंत असेपर्यंत, जीवात जीव असेपर्यंत, आपल्या भाषेमध्ये माऊल्यानो मरेपर्यंत. तुम्हाला तुम्ही शपथ ग्रहण केली, संकल्प केला, इथे सम्यक संकल्प करा, अधिष्ठान करा. काय तुम्ही पुढच्या वर्षी 27 मे 2027 मेला या भोन स्तूपापाशी तुम्ही येणार का? सगळ्यांनी हात वरत करा, सगळ्यांनी 10 घेऊन यायचं आहे. माऊलांनो, मला असं कालपासून वाटतं, माझ्या धम्मपद यात्रेमध्ये मी जेवढ्या काही धम्मपद यात्रा केल्या, नागपूर दीक्षाभूमी पासून बोधगयापर्यंत आम्ही पायी गेलो, पण एवढ्याही धम्मपद यात्रेमध्ये मला सर्वात जास्त लोकसंख्या असलेली धम्मपद यात्रा ही 4 दिवसाची का असेना, ही जलम ते पाटोदात जाणवली आहे. आणि म्हणून मला काल विश्वास बसला की भोन स्तूपाची मागणी करणं आमच्यासाठी काही खूप मोठी कठीण गोष्ट नाही. तुम्ही जर बुलढाणा, अकोला, खामगाव या सगळ्या लोकांनी आम्हाला जर सहकार्य केलं 27 मेला, तर नक्कीच त्या ठिकाणी मोठा दीक्षाभूमी सारखा स्तूप वाढवू शकतो. काय तुम्ही आम्हाला साथ द्यायला तयार आहात का? पुढच्या वर्षी नक्की यायचं आहे, मी येणार. आणि मी इथे आश्वासन देतो, या धम्मपद यात्रेला मी दरवर्षी माझे 4 दिवस देणार म्हणजे देणार. हे 5 दिवस वाढलेले आहे. मी जाता जाता माझ्या या विहिरीच्या संदर्भाने बोलतो आणि थांबतो.
हे जे बुलढाणा नव्हे बुद्धठाणा, या बुलढाणा जिल्ह्यामध्ये, या बुद्धठाणा जिल्ह्यामध्ये, या संग्रामपूर तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी विहिरीचं उद्घाटन बाबासाहेबांनी केलं, जेव्हा मी पातुर्ड्याला आलो तेव्हा शब्द माझ्या डोळ्यासमोर झळकला. कुठला? महाडचा. तो शब्द महाडला जसे बाबासाहेब बोलले ना, तो शब्द इथंही लागू होतो जशाच्या तसा. भगवंतांनी जे 4 महाभूत सांगितले, त्या 4 महाभूतापैकीच एक महाभूत म्हणजे पाणी नावाचं. हे पाणी ज्याला आपण जलधातू म्हणतो. या बाबासाहेबांचं ते वाक्य कोणतं आहे माऊल्यांनो? मी हे बोलतो पातुर्ड्यावर आणि थांबतो की बाबासाहेब असं लिहितात, त्या 14 तळ्याच्या पाठीवर लिहिलेलं आहे, हा संगर केवळ पाण्यासाठी नसून, काय लिहिलेलं आहे तिथे? नुसत्या महाडला जातात. म म्हणजे मांस, हा म्हणजे हाड आणि र म्हणजे रक्त. लक्षात घ्या, महाड या शब्दाचाच अपभ्रंश महाड झालेला आहे. त्याचा इतिहास वेगळा, मी तो सांगणार नाही. परंतु बाबासाहेबांनी काय लिहिलंय तिथं? हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कासाठी आहे. आणि इथलाही जो पाण्याचा संघर्ष, या विहिरीचा जो संघर्ष झाला पातोड्याचा, तिथलं वाक्य जे महाडचं वाक्य इथं लागू होतं बाबासाहेबांचं. या पातुर्ड्याच्या विहिरीच्या पाण्याचा संघर्ष हा केवळ पाण्याचा संघर्ष नसून हा मानवी सामाजिक समतेसाठीचा हा संघर्ष होता. या सामाजिक समतेसाठी या पातुर्ड्याच्या या विहिरीचं उद्घाटन, ही विहीर खुली करून दिली होती. मी जेव्हा साहित्यामध्ये वाचतो, तुम्हाला माहित असेल माऊल्यांनो, या भारतामध्ये पहिल्यांदा मुलीची शाळा, या भारतामध्ये पहिल्यांदा मुलीची शाळा ज्या तारखेला सुरू केली, ती तारीख म्हणजे 1 जानेवारीचा आहे बरं. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना भीमा कोरेगावाचा इतिहास माहित होता. ते स्तंभावर गेले होते, विजय स्तंभावर, आणि म्हणून त्यांनी 1 जानेवारी 1848 लाच भीमा कोरेगावाच्या शौर्य दिनाला ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेनं पुण्याला शनिवार वाड्याच्या माग भिडेवाड्याला पहिल्यांदा मुलीची शाळा सुरू केली. मी विहिरीची गोष्ट सांगत आहोत. आणि ज्या ठिकाणी पहिली भारतातली मुलीची शाळा सुरू झाली, अस्पृश्यांसाठी शाळा सुरू झाली, त्याच भिडेवाड्यामध्ये 1868 मध्ये राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेंनी स्वतःच्या पैशामधून एक विहीर खोदली होती. 1868 ला आपली स्वतःच्या मालकीची पुण्यातली भिडेवाड्यातली जिथे शाळा सुरू झाली, ते पहिली विहीर ज्योतिबांनी सुरू करून दिली होती, अस्पृश्यासाठी खुली करून दिली होती. तीच उजळणी ज्योतिबा हे बाबासाहेबांचे तिसरे गुरु. लक्षात घ्या, ज्योतिबाने ज्याप्रमाणे पुण्याला जी विहीर अस्पृश्यांसाठी खुली करून दिली, त्याच पद्धतीचं पाऊल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या पातुर्ड्याला पहिल्यांदाच विहीर ही खुली करून दिली. हे सगळ्यात मोठं. म्हणून मी काल, आता तुम्ही म्हणाल विहीर आणि 14 तळ वेगळं असतं. माऊल्यानो, खरोखरच हे 29 मे ही जी तारीख आहे, ही पातुर्डा भूमी, हे ऊर्जा भूमी खरोखरच 14 तळेच आहे. आमच्यासाठी लहान 14 तळेच आहे. आणि त्या 14 तळ्याला जसं स्मारक आलेलं आहे, जसं ते विश्व पटलावर आहे महाड 14 तळ, हेही पातुर्डा विश्व पटलावर आल्याशिवाय राहणार नाही. जर या ठिकाणी 25 एकर जागा मिळाली आणि भोर स्तूपाचं जीर्णोद्धार झाला, तर निश्चितच हेही विश्व पटलावर आल्याशिवाय राहणार नाही. पाणी हा प्रश्न किती महत्वाचा असतो. मी जेव्हा बुद्धांनी त्याचा धम्मग्रंथ वाचला, आपल्याला सगळ्यांना माहित आहे, पाणी, हे पाणी, या पाण्यासाठीच रोहिणी नदीचं पाणी हेच तर कारण ठरलं ना. तुम्हाला माहित आहे ना, सिद्धार्थ गौतमाच्या गृहत्यागाचं कारण कोणतं? ते पारंपरिक नाही, चार दृश्य पाहून नाही, रोहिणी नदीचं पाणीच कारण ठरलं मावल्यांनो. भगवान बुद्धांची एक घटना सांगतोय, कहाणी या ठिकाणी थांबतो. जेव्हा मी बुद्धाने त्याचा धम्मग्रंथ हातात घेतला, बाबासाहेबांच्या संदर्भात ज्या घटना घडल्या, ती घटना थोड्याफार प्रमाणात बुद्धांच्या संदर्भातही घडलेली आहे. जेव्हा तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रंथ वाचा, बुद्ध आणि धम्म, त्याच्यामध्ये काय लिहिले आहे? एकदा तथागत सम्यक संबुद्ध दक्षिण कोसलच्या एका पंचशाल नावाच्या गावामध्ये गेले होते. आता हे दक्षिण कोसल म्हणजे काय? ज्याला महाकोसल जनपद म्हणायचे, दक्षिण कोसल म्हणजे सध्याचं छत्तीसगड राज्य. तर या बघा काय नाही बुद्धांनी धम्मामध्ये ती स्टोरी सांगतो थांबतो. एकदा तथागत सम्यक संबुद्ध
दक्षिण कोशल या प्रदेशातील जनपदातील त्या पंचसाल नावाच्या गावामध्ये जात असताना त्या पंचसाल नावाच्या गावातल्या ब्राह्मणांनी असं ठरवलं होतं, त्यावेळी काय ठरवलं होतं की तथागत समय, ही कहाणी बुद्ध आणि धम्मामध्ये आलेली आहे, तुम्ही वाचा बा, किती मस्त प्रसंग आहे, विहिरीचाच प्रसंग आहे म्हणून मी सांगतो तुम्हाला, विहिरीचा. त्यावेळी तथागत भगवान बुद्ध ज्या ज्या गावात जातात, नगरात जातात, प्रदेशात जातात, ज्या ज्या भूभागात जातात, तथागत भगवान बुद्धांचे अनुयायी होत असतात. तथागत भगवान बुद्ध आवर्तनी माया करतो, आपल्याकडे लोकांना खेचून घेतो, त्यांच्या वाणीने, त्यांच्या बोलण्याने ब्राह्मणाला भीती वाटू लागली. कारण सम्यक संबुद्धाचं पूर्ण जम्बूद्वीप भारतामध्ये नाव गाजत होतं. बुद्ध जिथं जिथं जायचे संपूर्ण लोक त्याचे दिवाने व्हायचे, धम्मानं वेडे व्हायचे ब्राह्मणांनी. आणि एकदा तथागत भगवान बुद्धांनी पंचशाल गावाला जात असताना तिथल्या ब्राह्मणांनी मिटिंग घेतली, ही बुद्धांनीच धम्मामध्ये आहे. काय मिटिंग घेतली की तथागत सम्यक संबुद्ध आपल्या गावामध्ये येऊ नये. आता येऊ नये म्हणून त्या गावामध्ये जाण्यासाठी नदी आडवी येत होती, जशी पूर्णा नदी. मग तिच्या ब्राह्मणांनी काय ठरवलं, गावात मीटिंग ठरवली की तथागत सम्यक संबुद्ध आपल्या गावात आले नाही पाहिजे, म्हणून नदीच्या दोनही तीरावरच्या नावा नाही का, त्या ओढी म्हणतो आपण, डोंग्या म्हणतो आम्ही त्याला, त्या दोनही काढून घेतल्या. कोणीही डोंगी हाकलणार नाही, बुद्धाला आपल्या गावात प्रवेशच करू द्यायचा नाही. तरी पण तथागत भगवान बुद्ध नदी पार करून त्या गावामध्ये पोहोचले. ऐका मावल्याला, बुद्धानी धम्मामध्ये तुम्ही वाचा ही कहाणी. आणि बुद्ध कसे बसे तरी त्या गावात शिरले, आणि जसे तथागत भगवान बुद्ध त्या पंचसाल गावात शिरले, सगळ्या लोकांनी, सगळ्या गावकरी लोकांनी, ब्राह्मणांनी त्यांना ताकद दिली होती, सगळ्यांना सूचना केली होती की बुद्ध जेव्हा गावात पोहोचतील सर्वांनी आपल्या घराचे दरवाजे बंद ठेवायचे. त्यांना कोणीही भिक्षाटन वाढायचं नाही, भोजन वाढायचं नाही भिक्षापात्रात. एवढंच नाही तर त्यांना पाणीही द्यायचं नाही. तथागत सम्यक संबुद्ध गेले. आता ते दरवाजे बंद असल्यामुळे ते काय झालं, तथागत सम्यक संबुद्ध त्या गावामध्ये, भिक्खूंचा एक विनय आहे, गावात विहार असेल तर ते झाडाखाली थांबू शकतात. तर बुद्ध एका चौकामध्ये एक झाड होतं भल्लं मोठं, त्या गर्द झाडामध्ये बुद्ध थांबले. तिथल्या ब्राह्मणानं तर हेही ठरवलं होतं की गावामध्ये काही विहिरी आहे, काही विहिरी होत्या गावामध्ये. ब्राह्मणांनी ठरवलं, हे बुद्धांनीच धम्मग्रंथात लिहिलेलं आहे. तिथल्या ब्राह्मणांनी जर तथागत भगवान बुद्धांनी स्वतःच्या हातानं पाणी काढलं त्या विहिरीचं आणि स्वतः जर पिले, आणि म्हणून त्यांनी काय केलं, ही लिहून आहे बुद्धांनीच धम्मामध्ये, बाबासाहेबांच्या ग्रंथात, की ब्राह्मणांनी त्या विहिरीमध्ये कचरा टाकला, त्याच्यात गवत टाकलं, माती टाकली, जणू बुद्ध त्यातलं पाणी नाही केले पाहिजे. हा प्रसंग बुद्धाच्या बाबतीतही घडलेला. तिथे श्रद्धेची पराकाष्ठा आहे. तेव्हा एक गरीब मुलगी, ब्राह्मणाच्या घरी ती नोकरी नव्हती, ती गरीब मुलगी, तिला कीव आली, ही कहाणी आहे. ती जेव्हा बाहेर गडावरून पाणी घेऊन येते, तिला भगवंताची कीव येते, सम्यक संबुद्धाची, आणि ती बुद्धाला पाणी पाजते. आणि लक्षात घ्या, तिचा अंत एवढा घातक होतो की बुद्धाला तिनं पाणी पाजण्याची हिम्मत केली, म्हणून ब्राह्मण लोक तिला लाती बुक्क्यानं काडीनं तिला जखमी करतात आणि तिचा जीव घेतात. ही कहाणी बुद्धांनीच धम्मग्रंथामध्ये आहे. पाणी नावाचा प्रश्न किती महत्वाचा आहे, या पाणी नावाच्या प्रश्नावरूनच बुद्धानं घर सोडलेलं होतं माऊल्यांनो. बाबासाहेबांच्या लहानपणामध्ये साताऱ्याला प्रसंग आहे. इथे काय करत होते लोक, गाईचे केस भादरत होते, बैलाचे केस भादरत होते, तर लहानच्या भिवाची कटिंग करून द्यायला कोणी तयार नव्हतं. कधी कधी तुळसा आणि मंजुळात भिवाची कटिंग करून द्यायची. एकदा भिवा शाळेमध्ये गेल्याच्या नंतर तिथे लहानपणीचा प्रसंग, पाणी नावाचा प्रसंग. त्यावेळी भिवा त्यांच्या शाळेमध्ये काही लोक आले, मोठे शिक्षक अधिकारी. सांगा बरं मुलांनो, सांगा बरं, हात वर करा बरं मुलांनो, सांगा बरं म्हणे, या जगामध्ये कोणती अशी गोष्ट आहे जे आपण रोज डोळ्यांनी पाहतो, रोज डोळ्यानं दिसते ते आपल्याला, पण त्याला हात लावू शकत नाही. सगळ्या पोरांनी मी देतो गुरुजी असा सगळ्यांनी हात वर्त केला. आणि तुम्हालाही त्याचं उत्तर आलंच असेल, बरोबर ना? आता जे लोक प्रज्ञावान असतील त्याला तर आलंच असतील. सगळ्यांनी हात वर्त केले, सगळ्यांनी उत्तर दिलं की जी वस्तू आम्ही रोज डोळ्यानं पाहतो, रोज आपल्या नेत्रांनी डोळ्याने दिसते, पण त्याला हात लावू शकत नाही, तो म्हणजे आकाशातील कोण आहे? कोण आहे आकाशातील? सूर्य.
पण लहानचा भिवा वर्गाच्या बाहेर होता दरवाजापाशी बसून. सगळ्या मुलांची उत्तरं बराबर होती माऊल्यांनो, पण त्या मुलांनी हातच वर्त केला नाही. तो मास्तर अधिकारी दटावला, हे म्हणे तू कुठलं नवीन उत्तर देणार आहे? सगळ्या मुलांची उत्तर तर बराबर आहे, सूर्याला हात लावू शकत नाही, तू कुठलं नवीन उत्तर देणार आहे? भिवा बघा कसा, ज्यांच्या मनामध्ये प्रश्नच निर्माण होत नाही ना, ती माणसं बुद्ध बोधिसत्व घडतच नाही. बुद्धाला प्रश्न निर्माण झाला की या जगात दुःख का आहे, हा प्रश्न पडला नसता तर त्यांनी गृहत्याग, सर्व सुखाचा त्याग केला नसता. बाबासाहेबांना एक प्रश्न पडला नसता तर बाबासाहेब बोधिसत्व झाले नसते. लक्षात घ्या माऊल्यांनो, बाबासाहेबांना त्यावेळी भिवाना प्रश्न, तो प्रश्न बघा किती चांगला होता. हाफ पॅन्ट घातलेला बाबासाहेब त्या साताऱ्याच्या प्रतापसिंह हायस्कूल मध्ये बाबासाहेब बघा काय बोलतो, त्यावेळी कसा प्रश्न निर्माण करतो. गुरुजी म्हणे हे उत्तर बरोबर आहे, मला माहित आहे, मलाही ते येतं, पण एक उत्तर माझ्याकडे आहे. या शाळेच्या दरवाजावर एक ओटा आहे, त्या ओट्यावर मातीचा एक मडका आहे, त्याच्यामध्ये दररोज थंडगार पाणी पितात आणि सगळीच सुवर्णांची ब्राह्मणांची मुलं पाणी पितात, पण जोपर्यंत चपराशी मला ते मडक्यातलं पाणी देत नाही स्वतःच्या हाताने, तोपर्यंत मी पिऊ शकत नाही. तुम्हाला समजलं तसं उत्तर? या शाळेमध्ये दररोज मी ते थंडगार पाण्याचं मडकं बघतो, त्या मडक्याला मी रोज पाहतो, पण त्या मडक्यामध्ये जाऊन ग्लासानं स्वतःच्या हातानं पाणी पिऊ शकत नाही. हे उत्तर किती महत्वाचं आहे. बाबासाहेबाला त्या मडक्याला हात लावू देत नव्हते. आमच्या घरामध्ये नळ आहे, आमच्या किचन मध्ये नळ आहे, आमच्या घरोघरी नळ आहे, आमच्या डोक्यावर शावर आहे. हे केवळ आणि केवळ या पातुर्ड्याच्या विहिरीच्या उद्घाटनामुळे हा पाण्याचा संघर्ष आहे माऊल्यांना. म्हणून आज घरोघरी आमच्या पाणी आहे, ज्या भिवाला लहानपणी हात लावू दिला नाही. दुसरी घटना बाबासाहेबांची बालपणाची, तुम्ही वेटिंग फॉर ए विजा मध्ये वाचा. बाबासाहेब गोरेगाव स्टेशनला गेले, इतकी तहान लागली होती आनंदाला. दादा मला तहान लागली रे. त्यावेळी तिथला मास्तर बैलबंडीतून हाकलून दिलं. त्यावेळी रात्रीला इतकी तहान लागली होती, त्या नाल्याचं शेण मिसळलेलं पाणी, बाबासाहेबांचा अनुभव वेटिंग फॉर विजेमध्ये, ते शेण मिसळलेलं दुर्गंध गोमूत्राचं पाणी बाबासाहेबांना लहानपणी भिवाला त्यांच्या भावंडांना प्यावं लागलं. आणि तिसरी गोष्ट, जेव्हा मी पातुर्ड्याला आलो, माझ्या डोळ्यासमोर ते चित्र तरळलं, ते म्हणजे सोनबाई येल्वेचं. सोनबाई येल्वे, मला वाटतं गेल्या वर्षीच बनतेजीने चैत्यभूमी ते दीक्षाभूमी भीमा कोरेगाव ती पदयात्रा काढली, मला नाही जाता आलं, परंतु तिथे पनवेल नाका आहे. सोनबाई येल्वे हा बेंदार समाजाचा माणूस, जसे आमचे कवी उत्तम मुळे संगीतकार आहे, ते बेंदार समाजाचे होते. तर त्या सोनबाई येल्वे, तुम्हाला हा प्रसंग माहीतच आहे की बाबासाहेब गडकरींसोबत आपली पांढरी कार पनवेल नाक्यावर घेऊन आले. जसा MA PhD DSc LLD बॅरिस्टर ऑफ लॉ, सिम्बॉल ऑफ नॉलेज माणसाला तिथला हॉटेलचा मालक म्हणतो या आंबेडकरांना मुळीच पाणी नाही. त्यावेळी हे शब्द सोनबाई येल्वे ऐकतो, धावत परत घरी जातो आणि थंडगार पाण्याचा माठ घेऊन येतो. तोपर्यंत बाबासाहेबांची गाडी भोरकून दिशाने निघून गेली असते. ही कहाणी मी तुम्हाला आजच्या दिवसानं म्हणून पुनरुजाळा करतो सोनबाई येवलेला. आणि सोनबाई येवले तो आयुष्यभर त्या ठिकाणी माठ घेऊन उभा राहतो की बॅरिस्टर साहेब येतील आणि माझ्या हातचं पाणी पितील, आणि सोनबाई येवले तिथेच संपतो. आज सोनबाई येवले नावाची पानपोळी त्या ठिकाणी उभी आहे, हे किती मोठी गोष्ट आहे. आणि तिसरा प्रसंग आहे महाडचा. महाड, ज्या महाडला बाबासाहेबांनी 25 डिसेंबर 1927 ला मनुस्मृती जाळली, काळा कायदा. बाबासाहेबांनी एकच मनुस्मृती काळा ग्रंथ जाळला तर आमच्या जगण्याला एक अर्थ आला. लक्षात घ्या मावला, इतका विषारी. स्त्री भजन काय तर पाप योनी, स्त्री भजन काय तर नरकाचं द्वार. स्त्रियांनी लहानपणी जन्म घेतला तर वडिलांच्या धाकात राहायचं, लग्न झाल्यावर नवऱ्याच्या धाकात राहायचं, आणि म्हातारी झाल्यावर आपल्या मुलाच्या धाकामध्ये राहायचं. इतका जो कायदा, मनुस्मृतीचा काळा कायदा बाबासाहेबांनी जाळला. मला कधी कधी प्रश्न पडते की मनुस्मृती नावाचा काळा कायदा बाबासाहेबांनी जाळला, एकच ग्रंथ जाळला तर तुम्ही बाबासाहेबांचा एवढा द्वेष करता. आमचं नालंदा विद्यापीठ 6 महिने जळत राहिलं. 90 लाख ग्रंथ आमची नालंदा विद्यापीठामध्ये या ब्राह्मणवादी लोकांनी जाळली.
आम्हाला शिकवलं गेलं बख्तियार खिलजीनी, अजिबात बख्तियार खिलजीनी ते विद्यापीठ जाळलं नाही, शशांक नावाच्या बंगाली ब्राह्मण राजांनी जाळलेला आहे. हा इतिहास तुम्हाला माहिती करून द्यावा लागेल माऊल्यांनो. इतिहासाची पुनरावृत्ती करावं लागेल, पुनर्लेखन करावं लागेल. त्याच्यासाठीच हे सामाजिक क्रांतीचं अभियान आहे. आम्हाला खुशी नाही. मला म्हटलं होतं पुलगावच्या बाहेर कशाला भंतीजी जाताजी म्हणे, काळजी पोटी प्रेम आहे त्यांचं. 47 डिग्रीचं तापमान आहे. मी म्हटलं आणि बाबासाहेब तर फिरले ना, मीही फिरणार, मी जाणार म्हणजे जाणार. आणि मला खूप आनंद झाला. माझा वेळ संपला असेल असं मला वाटते. मी महाडचा प्रसंग सांगतो. मला माहित आहे महाडला, ज्या महाडला 14 तळ्याच्या पाण्यावर कुत्रे पाणी पिऊ शकत होते, डुकरं पाणी पिऊ शकत होते, बैल पाणी पिऊ शकत होते, मांजरं पाणी पिऊ शकत होते, पण माणूस असून त्या पाण्याला स्पर्श करता येत नव्हता महाडच्या 14 तळ्याचा. आणि म्हणून जेव्हा महाडच्या 14 तळ्यावर संघर्ष करायचा होता बाबासाहेबांना, ते वाक्य सांगताना थांबतो. काय म्हणतात, भीमा कोरेगावाच्या इतिहासाची उजळणी बाबासाहेबांनी पहिल्यांदा महाडलाच केली आहे. पाण्याच्या संग्रामापासून बघा काय केलेले आहे. काय म्हणतात बाबासाहेब महाडला, तुम्ही भेड बकरीची संतान नसून सिंहाचे छावे आहात. माझी ही गोष्ट काल्पनिक नव्हे. तुमच्या पूर्वजांची नावे कोरलेला भीमा कोरेगावाचा विजयस्तंभ उभा आहे. बली बकऱ्याची दिल्या जाते, शेराची नाही. तुम्ही वाघाचे छावे आहात, वाघाचे पिले आहात. हे वाघाचे छावे ज्यांनी 500 नागवर्षी लोकांनी ज्या 56 ला कापून काढलं, एकेकाच्या वाटीला 56 आले होते. आणि तेव्हापासूनच ही मन तयार झाली, अबे तुझ्यासारखे 56 पाहिले. इथं काही बाया आहे ना, अगे तुझ्यासारखे 56 पाहिले. मला प्रश्न हा निर्माण पडतो, हा हे भारतीय संविधान जेव्हा वाचवायचं आहे आपल्याला, हे महाबोधी महाविहार मुक्त करायचं आहे, जर हे 56 पाहण्याची जर पुन्हा वेळ आली तर आहे का ते 56 पाण्याचं रक्त सध्याला? मला तर वाटतं तरुण पिढीमध्ये इथं समता सैनिक दिन दिसत आहे. आमच्या म्हाताऱ्या बाया लुगड्या घालून पैदल चालत आहे भंतींच्या वयामध्ये. संभाजी भिडेला लोक शिव्या घालतात, मी नाही घालत त्याला शिव्या. या ब्रह्ममंचावर त्याने चांगलं म्हणत नाही, पण तो त्याच्या ब्राह्मणी धर्माचा याही वयामध्ये तो संभाजी भिडे बुद्धा, तो ब्राह्मणी विषारी ज्योतिबावर बाबासाहेबांवर बुद्धावर टीका करणारा तो बुद्धा याही वयामध्ये टीका करतो. आणि आमचा म्हातारा तिकडे गांजा आणि बिड्या फुकतो. परंतु मी महिलाला म्हणणार नाही, आमच्या महिला त्याच वयामधल्या समता सैनिक दलाच्या ड्रेस घालून फिरत आहे. आमच्या तरुण पिढीला लाज वाटते, शरम वाटते. मी समता सैनिक दलाचा तालुक्याचा संघटक होतो, मी अधिकारवाणीनं बोलत आहो. मी समता सैनिक दलाचा सैनिकच आहो. या चिवरातला जरी का असे नाही, बाबासाहेबांमुळेच माझ्या अंगावर महावस्त्र आलेला आहे मावल्यांनो. म्हणून समता सैनिक दलाची फौज वाढवावी लागेल आपल्याला. काही लोक म्हणतात इकडे समता सैनिक दल, तिकडे समता सैनिक दल. समता सैनिक दल काय मग आरएससीच्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी आहे का? समता सैनिक दलाचा गाव तेथे प्रत्येक गाव शाखा असली पाहिजे. बाबासाहेबांच्या या 3 संघटना, भारतीय बौद्ध महासभा, या संघटनेद्वारेच आपल्याला हा प्रबुद्ध भारत, बौद्धमय भारत निर्माण करायचा आहे. या भारतीय बौद्ध महासभेचे 10 उद्दिष्ट म्हणजे प्रबुद्ध भारताचं स्वप्न आहे मावल्यांनो, लक्षात घ्या. 10 उद्दिष्ट लक्षात ठेवा बाबासाहेबांची, ते अत्यंत महत्वाचे आहे. मग या महाडचा हा 14 तळ्याचा सत्याग्रह हा सामाजिक समतेचा सत्याग्रह होता. आणि म्हणून महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह हा समता दिवस म्हणून पाळला जातो. हा समता दिवस म्हणून हा ऊर्जा भूमीचा 29 मे हा दिवस असाच या ठिकाणी झाला पाहिजे. म्हणून आजच्या या अनुषंगानं आदरणीय पूजनीय भदंत ज्ञानज्योतीजी महातेरो यांच्या नेतृत्वामध्ये हे सामाजिक क्रांतीचं हे धम्मयात्रा, ही पदयात्रा धम्मक्रांतीमध्ये परिवर्तित करण्यासाठी गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंद करून उठतील. ह्या जाणीवा करून देण्यासाठी, जागृतीचा अग्नी तेवत ठेवण्यासाठी आणि माणसाला माणुसकीची ओळख करून देण्याकरिता, इतिहासाला उजाळा देण्याकरता हे सामाजिक क्रांतीचं अभियान आहे. मला तुम्ही सगळ्यांनी संकल्प केलेला आहे, जर मोठं जन आंदोलन आणि शक्ती प्रदर्शन पुढच्या वर्षी 2027 मध्ये 27 मेला जर झालं, निश्चितच त्या ठिकाणी भव्य दिव्य भोनला महास्तूप उभा राहू शकतो. सगळ्यांनी तुम्ही मला आश्वासन दिलेलं आहे, खोटं बोलायचं नाही. खोटं जर बोललं तर नरकात जा. नरकामध्ये काही त्या कल्पना, नरकामध्ये दुःख भोगाल.
ज्यांनी 4 लेकरं मरू दिली, रमाई मरू दिली, त्या बाबासाहेबांच्या जे लोक आपलं तन मन धन तारुण्यपण या धम्म चळवळीसाठी बहाल करतात ते लोक धन्य आहेत असं बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे. आज या ठिकाणी या 29 मेच्या या ऊर्जा भूमीच्या या पावनभूमी 29 मेच्या या आगमन दिवसाच्या निमित्तानं, पातोर्डा आगमन दिवसाच्या निमित्तानं मी सगळ्यांना मंगलाची कामना करतो. माझ्या वाणीला विराम देतो. भवतु सब मंगल, भवतु सब मंगल. म्हणा जय भीम, जय शिवाजी, जय भीम, जय संविधान, जय भीम, जय शिवाजी, जय भीम. भिक्खू संघाचा ज्ञान ज्योती भंतेजी तुम आगे बढ़ो. महाबोधी महाविहार मुक्त झालेच पाहिजे. अरे आवाज, महाबोधी महाविहार मुक्त झालेच पाहिजे. महाबोधी महाविहार मुक्त झालेच पाहिजे. मोदी तेरी तानाशाही, मोदी तेरी तानाशाही. खरे आतंकवादी ब्राह्मणवादी, म्हणा ब्राह्मणवादी ब्राह्मणवादी. थांबतो. भवतु सब मंगल.